ब्रिटिशांनी भारतातून सोनं चांदी नेलं असं आपण ऐकलंय. पण त्यांनी भारताची सर्वात मोठी चोरी पैशांची नाही केली आहे, तर आर्थिक ताकदीची केली आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. लोकांना वाटतं ब्रिटिश भारतातून लुटून गेले म्हणजे त्यांनी खजिने, हिरे, पैसा नेला. पण मध्ये पिक्चर थोडं मोठं आहे. 1700च्या आसपास भारत जगाच्या जीडीपीचा जवळपास 23% हिस्सा निर्माण करत होता. भारताचं कापड, पोलाद, मसाले आणि हस्तकला जगभर प्रसिद्ध होती. मग ब्रिटिशांनी काय केलं? भारताला त्यांनी एक मार्केट बनवलं. कच्चा कापूस भारतातून ब्रिटनला गेला. तिथे कारखान्यांमध्ये कापड बनलं आणि तेच कापड पुन्हा भारतात विकायला आलं. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन ब्रिटनमध्ये झालं आणि भारत फक्त रॉ मटेरियलचा सप्लायर बनून राहिला. याला आजच्या भाषेत म्हणतात डी इंडस्ट्रियलायझेशन. त्याचबरोबर भारतातून मिळणारा महसूल, कर आणि व्यापारी नफा ब्रिटिश एम्पायर चालवण्यासाठी वापरला गेला. भारत फक्त एक कॉलनी नव्हता, तो ब्रिटिश एम्पायरचं आर्थिक इंजिन बनला होता. म्हणूनच ब्रिटिशांची सर्वात मोठी कमाई भारतातून गेलेल्या सोन्यात नव्हती, ती होती भारताला मॅन्युफॅक्चरिंग पॉवरवरून रॉ मटेरियल इकॉनॉमीमध्ये बदलण्यात. आणि कदाचित म्हणूनच 1947 मध्ये भारताला फक्त स्वातंत्र्य नाही मिळालं, तर स्वतःची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्याची लढाई सुरू झाली. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.